हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. ग्रंथराज दासबोधामधल्या 6व्या दशकातला तिसरा समास आपण आता पाहणार आहोत. मायोद्भव निरूपण. माया नावाची जी परमात्म्याची शक्ती आहे, परमात्म स्वरूपाची शक्ती आहे, ती कशी उद्भवते आणि त्या मायेचा खेळ कसा असतो हे समर्थ या समासामध्ये सांगणार आहेत. निर्गुण आत्मा तो निर्मळ, जैसे आकाश अंतराळ, घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित. जे खंडलेच नाही अखंड, ते उदंडाहुनी उदंड. जे गगनाहुनी वाढ आणि सूक्ष्म. जे दिसेना ना भासेना, जे उपजेना ना नासेना, जे येयना ते जायना, परब्रह्म ते. जे चळेना ढळेना, जे तुटेना फुटेना, जे रचेना न खचेना, परब्रह्म ते. जे सन्मुखेची सर्व काळ, जे निष्कळंक निखळ, सर्वांतर आकाश पाताळ व्यापून असे. प्रथम परब्रह्म स्वरूप कसं आहे हे सांगतात. गुणमय प्रकृतीच्या पलीकडे असलेला आत्मा हा अत्यंत निर्मळ आहे. आकाशाची पोकळी ही सदोदित भरीव मलरहित चलनरहित असं दिसते, त्याप्रमाणे सदा सर्व काळ घनदाट निश्चळ अशी दिसते. ते अखंड आहे, कारण त्याचे भाग करता येत नाहीत. विश्वामध्ये जे जे विशाल आहे, त्याहूनही ते विशाल आहे. ते आकाशाहूनही व्यापक आणि अतिसूक्ष्म आहे. हे परब्रह्म इंद्रियाला दिसत नाही, मनाला भासत नाही. ते उत्पन्नही होत नाही आणि नाशही पावत नाही. ते कोठे जात नाही आणि कोठे येत नाही. ते परब्रह्म समजावे. त्यात कोणताही बदल होत नाही. ते दृश्याचे ठिकाणी धर्म नाही, चळत नाही आणि ढळत नाही, तुटत नाही आणि फुटत नाही. ज्यामध्ये विभाग करता येत नाहीत, ज्याची रचना सांगता येत नाही, जे अक्षय आहे म्हणून ऱ्हास पावत नाही, ते परब्रह्म आहे. ते सगळीकडे असल्याने सर्व काळ समोरच असते. ते अत्यंत निर्दोष आणि अगदी निव्वळ आहे. आकाश पाताळ व्यापून ते सर्वांच्या अंतर्यामी वास करते. थोडा हा विषय गहन आहे, आपण सोपा करून बघूया. हे आत्मस्वरूप कसं आहे हे समर्थ सांगतात. ते म्हणतात की हा जो आत्मा आहे, हा आकाशाप्रमाणे विभू आहे. विभू आहे म्हणजे काय? आकाश जसं सर्वव्यापी असतं. समजा तुम्ही पुण्यात आहात आणि आकाशाकडे बघितलं तर ते निळच दिसणार, म्हणजे ढग नसले तर. इंग्लंडलाही ते निळच दिसणार, अमेरिकेमध्ये ते निळच दिसणार, ऑस्ट्रेलियामध्ये गेला तिथेही ते निळच दिसणार. याचा अर्थ काय? ते विभू आहे, सर्वव्यापी आहे. आणि ते सर्वव्यापी आहे तसाच हा परमात्मा आहे. आकाशामध्ये आपल्याला कधीही कुठला डाग दिसत नाही.
एखाद्या वेळेला जर धुरळा वर उडलायला दिसला तर तो पृथ्वीच्या पुरताच असतो. पण आकाश कुठेतरी पंक्चर झाले, कुठेतरी फाटले. ढग फाटतात, ढगफुटी होते, पण आकाशाला असा कोणताही डॅमेज होत नाही. म्हणून ते परब्रह्मासारखं आहे. हा पहिला युक्तिवाद समर्थाने केलेला आहे. दुसऱ्यांदा ते काय म्हणतात की आकाश जेवढं विशाल दिसतं आहे तसाच परमात्मा सुद्धा विशाल आहे. आकाश इंद्रियांना दिसत नाही, भासत नाही आणि ते नाशही पावत नाही. आता आकाश इंद्रियांना दिसत नाही म्हणजे काय? दिसते की, पण आकाश हे काही छत नाही आहे. ते निळं दिसतं, पण ती पोकळीच आहे सगळी. तो निळं दिसणं, ती निळाई हा एक आभास आहे. सगळं भासतं आहे ते अंतरिक्षच आहे. तिसरी गोष्ट, आकाश कोणी निर्माणही करत नाही आणि ते कुणी मोडताही येत नाही किंवा ते नष्टही होत नाही. तसाच हा परब्रह्म आहे. त्यानंतर परब्रह्म हे सगळीकडे दाटलेलं आहे. परब्रह्माशिवाय कोणतीही वस्तू अस्तित्वात असू शकत नाही, मग ती चर असू दे किंवा अचर असू दे. तुम्हाला मी मागे ती एक गोष्ट सांगितलेली आहे, पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगतो. समर्थ सज्जनगडावर असताना एकदा साताऱ्यामध्ये दक्षिणेकडचे एक महान आचार्य आपले शिष्यांसक बरोबर आले होते. साताऱ्यातल्या लोकांनी सांगितलं की समर्थ रामदास स्वामी नावाचे एक महान तपस्वी सज्जनगडावर आहेत, त्यांना आपण भेटा. तुम्ही दोघेही अध्यात्म क्षेत्रातले अधिकारी आहात, दोघांमध्ये काही चर्चा होईल, त्यांना तुम्ही भेटलात तर बरं होईल. दक्षिणेकडचे साधू म्हणाले, मी अगोदर ते तुमचे रामदास काय कोण आहेत त्यांची मी आधी परीक्षा घेईन आणि मग त्या परीक्षेमध्ये ते उतरले तर मग मी त्यांना भेटायला जाईन. हा त्यांचा अहंकार होता. भेटायला जायला काय प्रॉब्लेम आहे? तुमच्यापेक्षा विद्वान असेल किंवा नसेल, बरं म्हणाले, ठीक आहे तुमची मर्जी. मग ह्या स्वामीजींनी काय केलं, महाराजांनी आपल्या शिष्याजवळ एक भांडं दिलं आणि म्हणाले, त्या सज्जनगडावरती जा, तिथं रामदास स्वामी म्हणून एक जण आहेत, त्यांना म्हणावं या भांड्यात ब्रह्म भरून द्या. रामदास स्वामींकडे तो शिष्य गेला, त्यांनी सांगितलं आमच्या गुरूंनी ह्या भांड्यामध्ये ब्रह्म भरून मागितलेलं आहे. समर्थ म्हणाले, ठीक आहे तू असं कर, हे पातेलं पहिल्यांदा तुझ्या गुरूंकडून रिकामं करून आण, मग मी तुला ह्याच्यात ब्रह्म भरून देतो. शिष्य तसाच परत आला आणि आपल्या गुरूंना त्याने सांगितलं दक्षिणेकडच्या की गुरुजी, समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात की हे रिकामं करून आण. हे दक्षिणेकडचे गुरुजीने त्यांना अत्यंत धक्का बसला. ते म्हणाले, काय केवढं अगाध ज्ञान आहे. आणि ते सज्जनगडावर गेले, त्यांनी समर्थांना आलिंगन दिलं आणि म्हणाले, मला अहंकार झाला तर माझी चूक झाली. समर्थांना यातून सांगायचं काय होतं, अरे पातेलं तुला रिकामं दिसतंय पण त्याच्यामध्ये ब्रह्म आहे.
म्हणजे ब्रह्माशिवाय, ब्रह्मज्ञानाशिवाय, परमात्म्याशिवाय जगात कोणतीही गोष्ट नाही. ब्रह्म हे निर्गुण आणि निराकार आहे, त्यामुळे ते दिसत नाही. मग का दिसत नाही? कारण आपल्या नेत्रेंद्रियाची शक्ती ही रूप पाहणारी असते. रूप पाहणारी असते म्हणजे काय असते? त्या नेत्रेंद्रियाला पहिल्यांदा एखादी वस्तू दिसायला प्रकाश पाहिजे. त्या वस्तूला काहीतरी रंग, रूप, आकार, उकार काहीतरी पाहिजे. तेव्हा ती वस्तू आपलं नेत्रेंद्रिय ओळखणार. पण परमात्म्याचं किंवा ब्रह्मतत्वाचं तसं नाहीच आहे ना. त्याला ना आकार, ना उकार, ना रंग, ना रूप, बस पसरलंय सगळीकडं. पंचमहाभूतांपासून ही जी प्रकृती जड निर्माण झालेली आहे, प्रकृती आणि पुरुषापासून हे सगळं बाह्य विश्व निर्माण झालेलं आहे. ते पंचज्ञानेंद्रियाने ओळखता येतं. रूप ओळखता येतो, रंग ओळखता येतो, ध्वनी ओळखता येतो, गंध ओळखता येतो, स्पर्श ओळखता येतो, चव ओळखता येते. पण यातलं काहीच परमात्म्याला नाही आहे. मग ते ओळखण्याची शक्ती फक्त आत्म्यामध्येच आहे आपल्या. आणि त्याला मनाची सुरुवातीला मनाची जोड द्यावी लागते. नंतर मग मन तिथून वेगळं होतं आणि फक्त आत्म्याशी आत्मा जोडला जातो. कारण महाराज, आत्म्याची ओळख ही आत्म्यालाच होते. परमात्म्याची ओळख ही आत्म्यालाच होते, इंद्रियाला होत नाही. कसं आहे, तुम्हाला एक उदाहरण देतो. जंगलामध्ये अनेक प्रकारचे पशु असतात. वाघ असतात, सिंह असतात. पण सिंह कधी दुसऱ्या सिंहाची शिकार करत नाही. वाघ कधी दुसऱ्या वाघाची शिकार करत नाही. हत्ती कधी दुसऱ्या हत्तीला मारत नाही. ते दुसऱ्याच प्राण्यांची शिकार करतात. हे चार पायाच्या प्राण्यांना कळतं, पण माणूस मात्र माणसाला मारतो. हा विषय पुन्हा वेगळा आहे. जसं वाघ वाघाला ओळखतो, सिंह सिंहाला ओळखतो, हत्ती हत्तीला ओळखतो आणि त्याची हिंसा करीत नाही, तसं परमात्म्याची ओळख करून घ्यायचं असेल तर माध्यम आत्माच पाहिजे. दुसरा चालत नाही. दुसरं कोणतंही अतिंद्रिय चालत नाही. अतिंद्रिय असलं तरी ते चालत नाही, कारण त्याला लिमिटेशन्स आहे, त्याला मर्यादित शक्ती आहे. आत्म्याची शक्ती ही प्रभावी आणि अचिंत्य आहे. तुम्हाला आता हे मी पटवून देतो. तुम्ही जेव्हा एखाद्या मनुष्याकडे बघता, म्हणजे जो मनुष्य व्यवस्थित आहे, अव्यंग आहे, निरोगी आहे, त्याच्याकडं त्याचं तुम्हाला डोळे दिसतात, नाक दिसतं, कान दिसते, जीभ दिसते, हात पाय दिसतात, सगळं दिसतं. त्याचा आत्मा दिसतो का? नाही. मन सुद्धा दिसतं. कसं दिसतं? त्याच्या स्वभावावरून त्याचं मन दिसतं. आपण म्हणतो काय मीन माइंडेड आहे, काय कोत्या मनाचा आहे, काय मोठ्या मनाचा आहे, काय कुजकट मनाचा आहे. मन दिसलं तुम्हाला म्हणजे अनुभवलं गेलं. आता दुसऱ्या माणसाचा आत्मा तुम्ही कसा अनुभवणार?
अनुभवता येत नाही. आता डोळे नाक कान हे फक्त आपापल्या जागेपुरते आहेत. इथं कान असायला पाहिजे तिथं आहेत, नाक इथं असायला पाहिजे आहे, डोळे इथं असायला पाहिजेत आहेत. पण आत्म्याचं असं आहे का? आत्मा इथं असायला पाहिजे आहे आणि तो मला दिसेल. समजा आत्मा छातीमध्ये आहे, मग एक्सरे काढल्यावर दिसायला पाहिजे? नाही दिसत. हार्टची सोनोग्राफी केल्यावर किंवा ती अँजिओग्राफी केल्यावर दिसायला पाहिजे? नाही दिसत. जाऊ दे, ओपन हार्ट करतात हल्ली, उघडतात आणि हार्ट बघतात, प्रत्यक्ष डोळ्याने बघतात हार्ट सर्जन. त्यांना पण दिसत नाही आत्मा कुठे आहे, सोल. पण आत्मा आहे की नाही? चेतना आहे की नाही? आहे. ही सगळ्या इंद्रियांच्या शक्तीच्या पलीकडची शक्ती आहे. म्हणून आत्म्याची ओळख ही आत्म्यालाच होते. म्हणून जोडला गेला पाहिजे तो आत्मा. मायेला आत्मा जोडून चालणार नाही, लक्षात घ्या. बर, समर्थाने एक छान सांगितलंय, आत्म्यासारखे एक असावे माते दृष्टांत साहसी द्यावे, दृष्टांत मिसे समजावे कैसे तरी. आता आम्ही कॉलेजमध्ये ॲनाटॉमी शिकवतो, म्हणजे शरीर रचना शिकवतो. तेव्हा आमच्याकडं काय असतात, आमच्या लॅबोरेटरीमध्ये मॉडेल्स असतात. हे हाताचं हाड असं असतं, ते फायबरचं हाड किंवा लाकडाचं हाड तयार केलेलं असतं, त्याचा सांगाडा असतो किंवा खरोखरची हाडं असतात. तो एक सांगाडा असा काचेच्या पेटीत लावलेला असतो. हे बघा, हे अशासारखं, या हाडासारखं आपलं हाड असतं, असं आम्हाला दाखवता येतं. डोळ्यांच्या डॉक्टरकडे तुम्ही गेलात तर त्यांच्या टेबलावर एक डोळ्यासारखं काहीतरी असतं, डोळाच दिसतो, काचेच्या गोटीसारखा एक डोळा तयार केलेला असतो त्यांच्याकडं. हे बघा, हा असा डोळा असतो. कानाच्या डॉक्टरांकडे गेलात तर ते प्लॅस्टिकचा कान दाखवतात. हे बघा, हे कान असा असतो, नाक असं असतं, डोकं असं असतं, मेंदू असा असतो. आम्ही दाखवतो, हे बघा, ह्या असा मेंदू असतो, याचे 2 भाग केलेले असतात, त्याला सेरिब्रम असं म्हणतात. त्याच्यावरती वळ्या या अशा असतात. म्हणजे सादृश्यता ह्याच्यासारखं हे आहे, असं आपण दृष्टांत देऊन किंवा उदाहरण देऊन सांगू शकतो. पण आत्म्याचं तसं नाही ना. हे बघा, आत्मा असा असतो, हां, म्हणून आपण दुसरीकडचा कुठला तरी आत्मा आणून हे बघा असा असतो असं दाखवू शकत नाही ना. आत्म्यासारखी दुसरी वस्तूच नाही आहे. आता भगिनी आहेत, त्या भगिनींना पटेल असं एक उदाहरण देतो. भगिनींना एक विशिष्ट रंगाची साडीच पाहिजे, त्याच रंगाची साडी पाहिजे, जरासुद्धा त्याच्यात फरक चालणार नाही. जे जरा फेंट चालणार नाही, जराशी डार्क चालणार नाही, तसलाच काठ पाहिजे, तसलाच पदर पाहिजे. मग आमच्या भगिनी काय करतात, तसली सेम साडी घेऊन जातात. मैत्रिणीची असेल, जावेची असेल, नंदीची असेल, सासूबाईंची असेल तर आधी ती साडी घेऊन दुकानात जातात आणि दुकानदाराला सांगतात की शेठजी मला असलीच साडी पाहिजे. मग तो टाकतो ढीग त्यांच्यासमोर, हे बघा, ही जराशी वेगळी आहे, ही जराशी वेगळी आहे, ह्याचा काठ जरासा वेगळा आहे. नाही म्हणतात भगिनी, मला असली म्हणजे असलीच पाहिजे. थकतात बिचारे सेल्समन. त्या सेल्समन लोकांच्या इतका पेशन्स जगात कोणाला नसतो. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. त्यांना जो पगार दिला जातो तो त्यांच्या पेशन्ससाठी दिला जात असेल. इतक्या बायका पीडत असतात त्या सेल्समनला बिचाऱ्याला,
ही नाही, त्या ह्याच्यामध्ये थोडीशी वेगळी दाखवा, नाही तो पदर वेगळाच पाहिजे, नाही ते गोंडे नकोच आहेत. बिचारा थकून जातो. बरं बघू, परत येताना तिकडं नाही मिळाली तर तुमच्याकडनं आणते असं म्हणतात आणि बायका उठतातच लगेच. थोडा वेळ निवांत गादीवर बसलेल्या म्हणजे काय आहे, अखेर समजा एखाद्या दुकानात ती साडी मिळाली तसली तर काय परमानंद होतो बायकांना, ब्रह्मानंदच होतो जणू काय. पण हे जसं आमची भगिनी तिने आणून दाखवली साडी आणि मग तसलीच साडी प्राप्त करून घेतली, तसा आत्मा नाही ना. नाहीतर सद्गुरूंनी कधीच दाखवला असता सत्शिष्याला, हे बघ हा असा आत्मा असतो, हा ह्याचं डायमेन्शन काय 10 बाय 12 इंच आहे, हा गोल आहे, ह्याचा रेडियस एवढा आहे, ह्याचा पेरिफेरन्स एवढा आहे, ह्याचं वेट एवढं असतं, नॉर्मल आत्म्याचं वेट एवढं असतं. आम्ही ॲनाटॉमी शिकवलं असतं, एक चॅप्टरच ठेवला असता वेगळा, सोल, डायमेन्शन्स ऑफ सोल, मग फिगर काढली असती लगेच कनिंगहॅमने किंवा ग्रेज ॲनाटॉमीमध्ये. सुश्रुताने लगेच सुश्रुत संहितेमध्ये आत्मा, पण आत्मा नाहीच आहे ना तसा. त्याच्यासारखं दुसरं नाहीच दाखवायला, दृष्टांत नाहीच आहे. दृष्टांताची अनुभूती येत नाही म्हणून आत्मा कळत नाही, तो इमॅजिनेशनचा भाग आहे. मग आता दिसत नाही म्हटलं तुझे तुकडे कसे करणार, तुकडे पण करता येत नाहीत. काय सांगितले भगवद्गीतेत, नैदम छिंदंतु शस्त्राणी नैनम दहती पावकः नशेदम क्लेशांत्यापो न शोषती यति मारुतः. हा शस्त्राने छिन्न भिन्न करता येत नाही. नैदम दहती पावकः, हा आगीने जाळून टाकता येत नाही. नचेदम क्लेशांत्यापो, क्लेदहम त्यापो, पाण्याने भिजवता येत नाही आत्मा. न शोषयति मारुतः, वाऱ्याने सुकवता येत नाही. मग काय करतो स्वतः बघ. बरं काहीच नाही म्हणल्यावर आत्माच नाही असं म्हणायचं का? तसंही नाही. कसं आहे महाराज, तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो. संध्याकाळ झाली, अंधार पडला, लाईटचं बटन आपण लावलं, लाईट लागला. मी लाईट लावणाऱ्या माणसाला विचारलं, मला ह्याच्यातला करंट दाखव, करंट, विद्युत शक्ती दाखव. तो म्हणतो विद्युत शक्ती म्हणजे काय, लागलाय की बल्ब, बल्ब झाला तो. मग का वायर आहे म्हणतो, वायरमध्ये विद्युत शक्ती असते, पण ती दाखव की मला. मला बटन दिसते, वायर दिसते, ते सगळं कनेक्शन दिसते, ते वायऱ्या घातलेल्या दिसतात, सगळं दिसतंय. पण ज्या शक्तीमुळं हा दिवा लागला ती विद्युत शक्ती मला दाखव ना काढून वायरमधली. कसं काढणार? आत्मा हा असा आहे महाराज. मग असा जर आहे तर त्याचा अनुभव घ्यायचा कसा? आत्म्यानेच घ्यायचा. आता जी इलेक्ट्रिक वायर आहे हा भाव पदार्थ आहे, पंचमहाभूतात्मक पदार्थ आहे, कार्यद्रव्य आहे ते. मग त्याचा अनुभव इंद्रियाने घेता येतो. मग तो माझा चिडलेला मित्र काय म्हणेल, तुला विद्युत शक्ती बघायची आहे ना, ये हात लाव ह्याला.
मग आपल्याला शॉक बसतो. हे बघ, ही विद्युत शक्ती. म्हणजे ती विद्युत शक्ती जी आहे ती अनुभवाने मी घेतली. जेव्हा मला करंट लागला, शॉक बसला, त्यावेळेला ती मी अनुभवाने घेतलेली आहे. शॉक बसला म्हणजे नक्की काय झालं हे मलाही कळत नाही, कळलंच नाही मला. फक्त त्यातलं काय जे करंट होता, विद्युत शक्ती होती, त्याला मी स्पर्श केला आणि तो करंट माझ्यात गेला. हे आत्म्याचं आणि परमात्म्याचं हे असं व्हावं लागतं. तो आत्मा परमात्म्यामध्ये विलीन झाला. परमात्म्याचा त्याला करंट लागला. कसला करंट लागला? संयोगाचा करंट लागला. आत्मा आणि परमात्म्याच्या संयोगाचा करंट लागला आणि मग तो परमात्म्यामध्ये विलीन झाला. मग आता ही माया काय करते? कशी उत्पन्न झाली? अवकाशामध्ये वायूची झुळूक उठावी तशी स्फुरण रूपाने माया उत्पन्न झाली. परमेश्वराला स्फुरण झालं की माया उत्पन्न केली पाहिजे. आपण जग विश्व निर्मिती करायची असेल तर काहीतरी दृश्यमान करायला पाहिजे, काहीतरी दिसेल असं केलं पाहिजे. मग त्याने काय केलं? पहिल्यांदा वायू निर्माण केला. वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी, ही आकाशापासून सगळे ही द्रव्य सुरू झाली आणि मग जीवसृष्टी निर्माण झाली. आता एक कुंभाराचं उदाहरण देतात. घटापूर्वी आकाश असे, घटामध्ये आकाश भासे, घट फुटता न नासे, आकाश तैसे. कुंभाराचा तो जो काय त्याचं घर होतं, त्या घरासमोरच्या अंगणात जिथं तो होय घट तयार करत होता, तिथं अगोदर पोकळी होतीच की नाही? अगोदर होती. नंतर त्याने घट बनवला. त्या घटाच्या आतमध्ये अजून पाणी वगैरे काही घातलेलं नाही. पोकळी आहे की नाही? आहे. म्हणजे अगोदर ही पोकळी होती, नंतर ही पोकळी आहे. त्यांनी घट बनवल्यानंतर पोकळी नष्ट झाली नाही. त्याप्रमाणे हे परब्रह्म जसंच्या तसं राहतं. माया फक्त काय दाखवते? तो घट सुंदर आहे, त्या घटामध्ये पाणी भरायचं आहे. म्हणून आपला शोध घ्यायला पाहिजे. बाहेर बघण्याच्या ऐवजी आपण आपल्यात बघायला पाहिजे. आपण भ्रमात्मक आहोत हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि आपला जो मी आहे तो काढून टाकला पाहिजे. एकदा मीत्व संपलं की मग काय शिल्लक राहतं? काहीच नाही. तुमची आयडेंटिटी संपली हो. मग तुम्ही आत्मस्वरूप झाला. नाहीतर मायेचा जो उद्भव समर्थाने सांगितलेला आहे, पंचमहाभूत, काल, दिशा, आत्मा, मन ही 9 कारणद्रव्य आहेत. ह्याच्यामुळं सृष्टीची उत्पत्ती होते
आणि ह्या सृष्टीमधल्या सगळ्या वस्तू दिसणाऱ्या, ऐकू येणाऱ्या, स्पर्शाला जाणवणाऱ्या, जिव्हेला जाणवणाऱ्या, ह्या सगळ्या माया स्वरूप आहेत, विनाशी आहेत. आणि हे तत्व जो मानत नाही त्याला कधीच परमात्मा भेटत नाही. आणि शेवटी मग समर्थ सांगतायत, हे साधकाला लगेच पटत नाही. त्याला सांगितलं की तू नाहीसच. एकाचं नाव श्रीधर आहे. त्या श्रीधरला जर तुम्ही म्हटलात अरे तू श्रीधर नाहीसच, तो म्हणला अरे का वेडाबिडा आहेस का, मीच श्रीधर आहे. मग त्याला सांगायला लागतं हे तुझ्या देहाचं नाव झालं, तुझ्या आत्म्याचं काय काय माहीत नाही बाबा म्हणेल. म्हणजे सर्वसामान्य माणसाला एकदम पटत नाही की तो मी आहे आणि आत्माच मी आहे, कारण त्याच्यावर मायेचं आवरण असतं. असा हा मायेचा उद्भव समर्थाने सांगितलेला आहे. आता या ठिकाणी आपण इथंच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. आज 2 भाग आहेत, मध्ये जरा डिस्टर्ब झालं म्हणून ते दोन्ही भाग आजचेच आहेत.